नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैशाली शालिग्राम कंकाळे, सहाय्यक प्राध्यापक नर्मदाबाई बोडखे अध्यापक महाविद्यालय तेल्हारा, जिल्हा अकोला। आज आपण BEd 2 वर्षीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील प्रथम सेमिस्टर आणि द्वितीय सेमिस्टर याविषयीच्या पूर्ण अभ्यासक्रमाबाबत आणि त्यामध्ये असलेल्या प्रात्यक्षिक भागाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। पुढील व्हिडिओमध्ये आपण द्वितीय वर्ष, तृतीय सेमिस्टर आणि चतुर्थ सेमिस्टर याविषयीच्या संपूर्ण भागावरची माहिती घेणार आहोत। तर आजच्या या लेक्चरमध्ये सर्वप्रथम आपल्याला माहिती देण्यात येईल की प्रथम सेमिस्टरला कोणते विषय आहे, कोणते प्रात्यक्षिक आहे आणि ते प्रात्यक्षिक कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे। तर सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायचे आहे की हा 2 वर्षीय जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामध्ये एकंदरीत 4 सेमिस्टर आहे। प्रत्येक सेमिस्टरला 600 गुण आहे। एकूण 4ही सेमिस्टरचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर ते 2400 गुणांचं या ठिकाणी होते। तर प्रथम सेमिस्टर 600, द्वितीय सेमिस्टर 600 गुणांचं, तृतीय सेमिस्टर 600 गुणांचं आणि चतुर्थ सेमिस्टरसुद्धा 600 गुणांचं या ठिकाणी आहे। तर आपण या सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येईल की BEdमध्ये प्रात्यक्षिक भागावर किती अधिक भर दिला गेलेला आहे। कारण एक शिक्षक होत असताना आपल्याला सर्वप्रथम संपूर्ण गोष्टींचा अनुभव आणि प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होणे आवश्यक असते। तर त्या दृष्टिकोनातून या व्हिडिओमध्ये, या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर बघा मित्रांनो, या अभ्यासक्रमाची ही जी की बॅच आहे ही आता लास्ट बॅच होण्याची सुद्धा संभाव्यता जास्त आहे। कारण पुढील वर्षांपासून आता इंटिग्रेटेड BEd कोर्सेस सुरू होत आहेत, त्यामुळे 4 वर्षीय अभ्यासक्रम त्या ठिकाणी असणार आहे। त्यांचा अभ्यासक्रम थोडा यापेक्षा आणखी ॲडव्हान्स ITEPच्या दृष्टिकोनातून आणि NEPच्या दृष्टिकोनातून तो असणार आहे। आता हा सर्व भाग आपल्यासाठी जरी नवीन असला तरी याविषयीची संपूर्ण माहिती आपण घेणं अनिवार्य आहे। तर प्रथम सेमिस्टरमध्ये आपल्याला एकूण जे विषय आहेत त्या विषयांचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये तुम्हाला 4 विषय दिले गेलेले आहेत, जे की थेरॉटिकल आहेत। आपण ज्याला सैद्धांतिक भाग असे म्हणतो। या सैद्धांतिक भागामध्ये काय काय आहे त्याविषयीची थोडक्यात चर्चा जर आपण केली तर एकूण तुम्हाला 4 विषय आहेत। 4 विषयांपैकी 3 विषय हे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी कंपल्सरी आहे। वैयक्तिक असा किंवा ऑप्शनल असा कुठलाही विषय 3 पेपरमध्ये आपल्याला दिला गेलेला नाही आहे। कारण हा संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावतीचा अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमाअंतर्गत जे काही CBCS म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम जो भाग होता त्या बेसवर काही भाग त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले सुद्धा आहे। तर आपण बघणार आहोत की या पेपर्समध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, किती किती गुणांचा यामध्ये वेटेज असणार आहे। तर सर्वप्रथम जो CC 101 म्हणजे आपला जो कोअर कोर्स आहे, त्या कोअर कोर्सला पहिल्यांदाच आपण विचारात घेतलं तर याला 100 गुणांचं वेटेज आहे। 100 गुणांच्या वेटेजमध्ये या पेपरला 80 गुण हा सैद्धांतिक भागावर अवलंबून म्हणजे पेपर पॅटर्न लेखीवर अवलंबून आहे आणि उर्वरित जो 20 गुणांचा भाग आहे तो आपल्याला इंटरनल असेसमेंटसाठी दिलेला आहे। तर 80 गुणांमध्ये सुद्धा त्याचं पॅटर्न असं आहे, आपण बघणार आहोत की त्यामध्ये 60 गुणांचा थेरॉटिकल भाग आहे आणि 20 गुणांचा हा MCQ बेस्ड भाग आहे। तर त्यामध्ये MCQ वैकल्पिक प्रश्न त्यामध्ये आहेत। 60 मार्कांमध्ये तुम्हाला दीर्घोत्तरी लघुत्तरी प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर CC 101 आपण पेपरचे नाव लक्षात घेऊया। चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप हा जो पहिला पेपर आहे, कंपल्सरी पेपर आहे। या पेपरला 100 गुणांचं वेटेज आहे। यामध्ये एकूण 5 युनिट्स आपल्याला दिलेले आहेत। थेरॉटिकली भाग आपण ज्या लेक्चरमध्ये घेऊ त्यावेळेला तुमच्या तो आणखी लक्षात येईल। तर 5 युनिटचा भाग आहे। प्रत्येक युनिटला समान गुण या ठिकाणी प्राप्त करून देण्यात आलेले आहेत। यामध्ये 20 गुणांचा MCQ हा 5ही युनिटवर आहे, म्हणजेच तुम्हाला 16 गुणांसाठी 1 युनिट दिलेला आहे। त्यामध्ये प्रत्येक युनिटवर MCQ आहे। त्यामध्ये तुमच्यासाठी माहितीसाठी सांगण्यात येईल की 4 गुणांचा MCQ हा प्रत्येक युनिटवर आहे। त्याचबरोबर 12 गुणांचा थेरॉटिकली रिटर्न भाग त्याच्यावर देण्यात आलेला आहे। तसेच 16 गुणिले 5 असा 80 गुणांचा आपला पेपर या ठिकाणी असतो। तर त्यामध्ये 4 गुणांचे वैकल्पिक प्रश्न, त्यानंतर 8 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न आणि 4 गुणांचा लघुत्तरी प्रश्न असा 80 गुणांच्या पेपरसाठी पॅटर्न असतो। आणि हा पेपर 100 गुणांसाठी असल्याने 20 गुण आहेत इंटरनल असेसमेंटसाठी, यामध्ये युनिट टेस्ट, सेमिनार किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही वर्क आहे आपल्या असेसमेंटमध्ये ते करायचे असते। असा हा 100 गुणांचा पेपर आपल्याला कंपल्सरी आहे आणि प्रत्येक प्रश्नाला समान या ठिकाणी गुण आहेत।
प्रत्येक युनिटला समान गुण आहेत आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिणं अनिवार्य आहे. यामध्ये आपल्याला मित्रांनो असं करता येत नाही की 5 युनिटपैकी मी 3 युनिट करणार आणि 2 युनिट मी स्किप करणार. असा पद्धतीचा प्रयास आपण जर केला मित्रांनो तर नक्कीच आपले 16 गुणिले 2 32 गुणांचा आपला लॉस त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून आपल्याला अभ्यास करत असताना ही स्ट्रॅटेजी पहिल्यांदा ठरवून घ्यावी लागते की एकूण किती युनिट्स आहे आणि युनिट्सला किती मार्क्स आहे. तर सर्वप्रथम आपण हे क्लिअर करून घेतलंच पाहिजे की पहिल्या पेपरला 80 गुण थिअरॉटिकली आहे आणि 20 गुण असेसमेंटला आहे. तर 80 पैकी आपल्याला 5ही युनिटवर प्रश्न येणार आहे. त्यामुळे 5ही युनिट आपल्याला रीड करणं अनिवार्य आहे. तर मित्रांनो पेपर पॅटर्न आपण समजून घेतला, सिलेबस समजून घेतला, त्यानंतर प्रश्न येतो आपल्या पेपर लिहिण्याचा. त्यावेळेला काय प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो मित्रांनो की एक पॅटर्न कसा असणार आहे, आपण उत्तरं कशी लिहायची आहेत आणि किती लिहायची आहे, असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आम्हाला विचारत असतात. त्यावेळेला त्यांना सांगणं अनिवार्य आहे की जो पॅटर्न तुम्हाला विद्यापीठाने ठरवून दिलेला आहे त्या पॅटर्नमध्ये वैकल्पिक प्रश्न 20 गुणांचे आहेत ते त्याला तुम्हाला पूर्ण उत्तरं त्याची लिहिणं अपेक्षित असतात. बऱ्याच वेळेला मुलांकडून ही चूक होऊन जाते की त्यावेळेला ते काय करतात की प्रश्नाचं उत्तर लिहित असताना ऑप्शन्स लिहून ठेवतात आणि ऑप्शनमध्ये काय ABCD असं असतं. तर ते ऑप्शन लिहिल्यामुळे बऱ्याच वेळा परीक्षकांचा त्या ठिकाणी व्हॅल्युएशन करताना सुद्धा गोंधळ होतो, त्यांना त्रास होतो. ते होऊ नये म्हणून आपण जे वैकल्पिक किंवा रिकाम्या जागा हे लिहित असताना पूर्ण वाक्यामध्ये जर त्या लिहिल्या, अंडरलाईज केल्या, ऑप्शन त्याचं त्या ठिकाणी हायलाईट केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला चांगलं व्हॅल्युएशन करण्यासाठी सुद्धा होतो. म्हणून पूर्ण उत्तर त्या ठिकाणी विषयी MCQचं आपण लिहिणं आवश्यक आहे. ही सगळ्यात प्राथमिक बाब आपण पेपर लिहिताना लक्षात ठेवायची आहे. दुसरी बाब, दीर्घोत्तरी प्रश्न 8 मार्कासाठी असतो आणि लघुत्तरी 4 मार्काचा, म्हणजे 8 आणि 4 प्लस 12 मार्क आणि 4 मार्क आपले MCQ असे 16 गुण आपल्या प्रत्येक युनिटला आहे. मी वारंवार ते तुम्हाला सांगते की जेणेकरून ते आपल्या लक्षामध्ये राहील. तर मग या 16 गुणांपैकी आपण 4 मार्काचे MCQ घेतले, 8 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न आणि 4 गुणांचा आपला लघुत्तरी प्रश्न आहे. पण त्यावेळेला मुलांचा साहजिक प्रश्न येतो की मॅडम आम्ही 8 गुणांच्या प्रश्नासाठी किती पेजेस उत्तर लिहायचं आहे. तर मित्रांनो इथे पेजेस हा भाग महत्त्वाचा नाही, पेजेस भरवणे हे महत्त्वाचं नाही. बऱ्याच वेळेला आपण 4 पेजेस लिहून ठेवतो पण प्रश्न काय विचारला आहे त्या प्रश्नाला अनुसरून उत्तर आपण लिहत नाही. त्यावेळेला काय होऊन जाते की आपल्याला असं वाटतं की मी 4 पेजेस लिहिले आणि तरी मला इतकी कमी मार्क्स मिळाले. तर तो आपला जो गैरसमज होतो तो होऊ नये यासाठी सर्वप्रथम आपण ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला विचारलेलं काय आहे प्रश्नामध्ये. जर तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा तर त्यावेळेला तुम्हाला दोन्ही भाग त्या उत्तरामध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे. स्वरूपाचे काही मुद्दे तुमच्या उत्तर लेखनामध्ये आले पाहिजे आणि व्याप्तीचे काही मुद्दे तुमच्या उत्तर लेखनामध्ये. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन, स्वरूपाचे किमान 5 मुद्दे आपल्या लेखनामध्ये आले पाहिजे. मग किती पेज भरतात हा महत्त्वाचा मुद्दा नाही, ते मुद्दे क्लिअर झाले पाहिजे. व्याप्तीचे 5 मुद्दे आपले क्लिअर झाले पाहिजे जेणेकरून 8 मार्काचं डिव्हायडेशन ज्यावेळेला होईल तेव्हा स्वरूपाला 4 मार्काचं जाईल शैक्षणिक मानसशास्त्राच्या आणि शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीला सुद्धा 4 मार्काचं जाईल. त्यामुळे तेवढे मुद्दे जर तुम्ही लिहिलेले असतील तर तुम्हाला 4 पैकी त्या मुद्द्यासाठी मार्क्स मिळतील आणि 4 पैकी या मुद्द्यासाठी मार्क्स मिळतील आणि त्याचं कॅल्क्युलेशन मिळून तुम्हाला गुण मिळतात. आणि एक लक्षात ठेवायचं की या थिअरॉटिकल पेपर्समध्ये पैकीच्या पैकी गुण मिळत नसतात मित्रांनो. 8 मार्काचा जर प्रश्न असेल तर किमान 6 ते 7 गुण उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट आपण सादरीकरण केलं असेल, प्रेझेंटेशन केलं असेल तर नक्कीच आपल्याला ते मिळतात. त्यामध्ये मग काय प्रेझेंटेशन कसं करायचं, मग मुद्दे खूप लिहायचे का, एखादा मुद्दा एक पानभर लिहायचा का, नाही. एका मुद्द्याला किमान 3-4 ओळीमध्ये स्पष्ट करता येतं की तुम्हाला लिहिण्याचं स्किल त्या ठिकाणी अवगत असणं आवश्यक आहे, तेवढं लिहिणं आवश्यक ठरतं. उदाहरणार्थ तुम्ही मानसशास्त्राचं स्वरूप लिहिते की मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे तर तेवढंच लिहा. वर्तनाचे शास्त्र कसं आहे तर मानवी वर्तन जसं घडतं जन्माला आल्यापासून वृद्धावस्थेपर्यंत त्याचं जे काही वर्तन होतं त्या वर्तनाचा हे शास्त्र अभ्यास करतं, म्हणून याला वर्तनाचे शास्त्र असे म्हटले जाते. उदाहरणार्थ बाल्यावस्थेतील वर्तन किंवा कुमारावस्थेतील वर्तन. अशा पद्धतीने जर उत्तर लेखन आपण केलं आणि प्रेझेंटेशन केलं तर नक्कीच तुम्हाला 8 पैकी 6 ते 7 गुण हे व्हॅल्युएशन करत असताना प्राप्त होऊ शकतात. त्याचबरोबर प्रेझेंटेशन करत असताना क्रमवार पेपर आपण लिहावा. पहिला प्रश्न आपल्याला MCQ विचारला तर MCQ लिहा. 6 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात तर त्या क्रमाने 6ही प्रश्नांचा क्रम जर आपण पेपरमध्ये कंटिन्यू केला तर आपला पेपर एक वेगळं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करताना आपलं व्हॅल्युएशन चांगलं होण्यासाठी काय होते मित्रांनो, मदत होते. तर तुम्ही करत असताना प्रश्नपत्रिका आपल्याकडे आल्यानंतर 1 मिनिटात तुम्ही ती प्रश्नपत्रिका जर वाचली आणि आपल्याला काय येतं ते टिकमार्क करून घेतलं तर तुमचा पेपर अतिशय सुंदर लिहिला जातो.
प्रेझेंटेशन करत असताना ज्या ठिकाणी मुद्दे आपण मांडतो आहे ते ग्राफिकल फॉर्ममध्ये आपण जर मांडले, डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये जर मांडले, विशिष्ट आकृत्यांमध्ये मांडले, तर आपल्याला नक्कीच त्यामध्ये काय होईल, फायदा होऊ शकतो. ही एक प्रारंभिक बाब आपण पेपर लेखनात लक्षात ठेवायची, कारण आपण वेगवेगळ्या शाखेचे विद्यार्थी, आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स, आणि ते एकत्र एका पेपरला आता बीएडला येत असतो. त्यामुळे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची लेखनशैली वेगळी आहे, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची वेगळी आहे आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांची सुद्धा वेगळी आहे. तर सर्व एकत्र येत असताना आपल्याला ह्या बाबींचा विचार करावा लागतो. ही प्रारंभिक माहिती पेपर लेखन करताना आपल्याजवळ असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला चांगले गुण पेपरमध्ये होऊ शकतात. उत्तर लेखनाचा सराव करा, टाइम मॅनेजमेंट करा, किती वेळात आपल्याला पेपर लिहायचा आहे, 3 तासामध्ये किती प्रश्न लिहायचे आहे, किती प्रश्नांना किती वेळ द्यायचा आहे, याचं एक बारीक नियोजन आपण जर केलं तर नक्कीच 3 तासात खूप चांगला पेपर मित्रांनो आपण सोडवू शकतो. पॉईंट्स काढण्याची पद्धत आपण लक्षात घ्यायची आहे. स्वतःचे पॉईंट्स काढायचे, थेअरीमधून आपण मुद्दे काढून ते वाचून लक्षात कसे ठेवायचे, रिकॉल कसं करायचं, कोडिंग कसं करायचं आहे, याची एक छोटीशी आपण तयारी जर केली तर निश्चितच आपल्याला बीएडच्या पेपरमध्ये चांगले गुण प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे आपण या बारीक सारीक ट्रिक्सचा वापर आपल्या लेखनामध्ये, अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांनी करायचा आहे, कारण आपण सर्व मॅच्युअर्ड आहात, सर्व PG होल्डर्स आपण आहात. त्यामुळे या बाबतीत आपण निश्चितच विचार करू शकता. तर हा झाला एक प्रारंभिक भाग त्यामधला पेपरच्या दृष्टिकोन. आता या पेपरमध्ये युनिट्समध्ये काय असणार आहे, हा सायकोलॉजिकल पेपर आहे, तर तो आपण थेअरीच्या बेसवर जेव्हा विचार करू त्याला पर्सनल करता येईल, कारण आपण आज ओव्हरव्ह्यू ऑफ करिक्युलम किंवा सिलेबसमध्ये काय असतं किंवा पॅटर्न काय असते याविषयी चर्चा करतोय. त्यामुळे त्या विषयाच्या अंतर्गत आपण आता सध्या जाऊ शकत नाही, कारण ते 5 युनिट वेगळ्या पद्धतीचे आहेत. त्यामध्ये सायकोलॉजिकल बेस सगळा भाग सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे, की मानसशास्त्र कसं असणार आहे, त्याच्यामध्ये वर्तन कसं होतं, विविध अवस्था कशा असतात, व्यक्तिमत्व कसं असतं, इंटेलिजन्स काय असतं, मानसिक आरोग्य काय, संपूर्ण माहितीचा सार या सिलेबसमध्ये दिलेला आहे. हा झाला पहिला पेपर. असा सेम बेस पेपर CC 102 आपला जो आहे त्या पेपरचं नाव आहे लर्निंग अँड टीचिंग. हा सुद्धा सायकोलॉजिकल बेस पेपर आहे आणि तेवढ्याच वेटेजचा, त्याच पॅटर्नचा, हा सेम वर मी जी माहिती सांगितली त्या माहितीचा पेपर हा दुसरा सुद्धा आपल्याला कंपल्सरी असणार आहे. तर यामध्ये पण 5 युनिट्स आहेत, पण यामध्ये लर्निंग थेरीजबद्दल आहे, टीचिंग प्रोसेसबद्दल आहे, टीचिंग मेथॉडॉलॉजीबद्दल सविस्तर माहिती युनिटच्या माध्यमातून दिलेली आहे. ज्यावेळेला आपण या पेपरचं वेगळं लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला हा भाग अधिक माझ्या लेक्चर्समध्ये मी क्लिअर करेल आणि त्यानंतर आपण त्याविषयीची आणखी जी काही माहिती आहे ती प्राप्त सुद्धा करू शकाल. हा झाला दुसरा पेपर. आता तिसरा पेपर यामध्ये जो आहे तो सुद्धा कंपल्सरी पेपर आहे मित्रांनो. त्या पेपरचं नाव आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्याचं नाव CPS 103 आहे. आता हा CPS काय, हा कोड काय, जसं CC आपण पाहिलं तर CC कोर कोर्स आहे, तर CPS काय, तर CPS काय, तर वेगळं काय असेल, तर तुम्हाला याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे कॉम्पिटन्सी बेस, तुम्हाला जो काही डिसिप्लिन्स आणि स्टडीज दिलेले आहेत त्या बेसवर हा पेपर आहे. तर यामध्ये तुम्हाला एक पेपर जो आहे तो 40 मार्कासाठी थेरॉटिकल आहे आणि 10 मार्कासाठी इंटरनल असेसमेंटसाठी आहे. म्हणजे या पेपरला पूर्णतः 50 गुण आपल्या सिलेबसमध्ये देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये 4 युनिटचा समावेश करण्यात आलेला आहे. 4ही युनिटला समान गुण त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. मग यामध्ये काय असणार आहे, तर यामध्ये तुम्हाला डिवायडेशन दिलेले आहे. ज्या 40 मार्काचा पेपर आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला जे काही MCQ दिलेले आहेत ते MCQ 8 मार्काचे दिलेले आणि 32 मार्काची थेरॉटिकली माहिती लिहायची असते. तर या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला त्या वर्षाच्या पॅटर्नप्रमाणे वेळ आणि त्याचं कॅल्क्युलेशन मार्किंगचं दिले गेलेलं आहे. 3 तास हा 100 म्हणजे 80 मार्काच्या पेपरसाठी दिलेला आहे आणि 40 गुणांसाठी आपल्याला पुन्हा 2 तासाचा वेळ लेखनासाठी असतो. तर त्यामध्ये आपल्याला मॅनेज करायचं असतं. 8 मार्क प्रत्येक युनिटला 2-2 मार्काचे MCQ आहेत आणि पुन्हा आपण जर पाहिलं तर 8 मार्क एका ओव्हरऑल युनिटला आहे. 8 चौक 32 मार्क एका युनिटवर ते दिलेले आहेत पुन्हा, आणि 8 मार्क हे म्हणजे 10 मार्क पुन्हा युनिटला काय दिलेले आहे, बायफर्केशन दिलेलं आहे. तर त्या बेसवर तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रत्येक युनिट आपल्याला वाचावा लागणार आहे, कारण प्रत्येक युनिटला आपल्याला 10 मार्क दिलेले आहेत. मग 2 मार्काचे MCQ असतील आणि 8 मार्काचा जर तुम्हाला थिअरॉटिकल भाग असेल तर त्याच्यामध्ये 5 मार्काचा लेंदी आणि 3 मार्क्सचा तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन सुद्धा विचारला जातो. तर हे सगळं लक्षात घेऊन त्या अँगलनी आपल्याला पेपर लिहिणं, त्या वेळेत आपल्याला पेपर लिहिणं, त्या नियोजनात आपल्याला त्या पेपरचं सगळं अंमलबजावणी करणे हे आवश्यक असते. तर हा झाला पुन्हा तिसरा पेपर तुमचा, ज्यामध्ये तुम्हाला पेपर दिलेले आहेत, त्याच्यात डिसिप्लिन्स दिलेले आहेत, त्याचा विचार तुम्हाला यामध्ये करावा लागेल. तर इथे तुम्ही त्या पेपरचा अभ्यास करणं आवश्यक आहे. चौथा पेपर जो दिलेला आहे त्या पेपरचं नाव पण
आपल्याला लक्षात घ्यावं लागेल वुमन्स एज्युकेशन आणि त्याचबरोबर तुम्हाला एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आहे. आता हा ऑर पेपर आहे, ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे, वैकल्पिक पेपर आहे, इलेक्टिव्ह पेपर आहे. कारण याचं नावच DSEC आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जी काही डिसिप्लिन्स आहेत त्या डिसिप्लिन्समध्ये इलेक्टिव्ह पेपर आहे, स्पेशल इलेक्टिव्ह पेपर आहे. तर तो त्या कोअर पेपरपेक्षा वेगळा आहे. कोअर पेपर पाहिला तुम्ही 2, त्याच्यानंतर CPS पाहिले तुम्ही. त्या CPS पेक्षा आणि कोअर पेपरपेक्षा हा इलेक्टिव्ह पेपर असल्यामुळे तुम्ही 2 पैकी कुठलाही एक ऑप्शन आपल्या पेपरसाठी निवडू शकता. हा पुन्हा 40 गुणांचा पेपर आहे, 10 मार्काचा इंटरनल असेसमेंट आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की 100 मार्क पहिल्या 2 पेपरला आहे आणि 50 मार्क दुसऱ्या 2 पेपरला आहे. तर असे तुमचे 300 गुणांचं त्या ठिकाणी थिअरॉटिकली भाग असणार आहे आणि उर्वरित जे 300 मार्क आहेत त्या 300 मार्कामध्ये आपल्याला जी असेसमेंट दिलेली आहे किंवा जे प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत त्या प्रॅक्टिकलचा अभ्यास विचार करायचा आहे. तर ते प्रॅक्टिकल्स कोणते कोणते आहेत आता त्या अनुषंगाने थोडी आपण चर्चा करणार आहोत. तर पहिल्या सेमिस्टरला जे 4 पेपर आहेत ते थिअरॉटिकली आहे. 5वा जो भाग येतो याच्यामध्ये तो येतो तुम्हाला ICT P106. कारण आपण पाहिलं 101 कंपल्सरी, 102 पेपर कंपल्सरी, 103 तुमचा कंपल्सरी, 104 आणि 5 हे ऑप्शनल पेपर आहेत. त्यापैकी एक पेपर तुम्हाला निवडायचा आहे. आणि मग ICT 106 वर येत आहे. म्हणजे पी अंडरस्टँड काय करायचं आहे, P म्हणजे प्रॅक्टिकलचा आहे तो म्हणून भाग. तर त्या ठिकाणी 106 मध्ये काय आहे आपल्याला, तर 106 या पेपरमध्ये तुम्हाला एकूण पेपर जो 4 पेपर थिअरी त्याच्यानंतरचा प्रॅक्टिकल पेपर येतोय, भाग येतोय, प्रॅक्टिकल करायचे आहे. तर ते तुम्हाला 50 गुणाचं प्रॅक्टिकल आहे ICT बेस. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ICTचा वापर शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांसाठी कसा करायचा या दृष्टिकोनातून काही प्रॅक्टिकल दिले गेलेले आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की वर्ड फाईल्स तुम्हाला कशा तयार करायच्या आहे, एक्सेल शीट्स कशी तयार करायची आहे, निकाल कसा तयार करायचा आहे, एखादा ग्राफिकल फॉर्म कसा तयार करायचा आहे, एखादा गुगल फॉर्म असेल तो कसा तयार करायचा आहे, किंवा गुगल क्लासरूम जर तयार करायची असेल, G-Suiteच्या माध्यमातून आपण काही काम करू शकतो का, गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून काही शिक्षक म्हणून आपण काम करू शकतो का, याची बेसिक माहिती या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यामध्ये विविध प्रॅक्टिकल्स आपल्याला दिले. त्यापैकी काही भाग जो तुम्हाला येतो आहे, PPT प्रेझेंटेशन्स आहे, ॲनिमेशन्स आहे, आपले वेगवेगळे विषय आहेत. कारण आपल्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या मेथडच्या अनुषंगाने जे काही ICT बेस्ट प्रॅक्टिकल आपण टीचिंग मेथडॉलॉजीमध्ये वापरू शकतो त्याचा परिपूर्ण अभ्यास या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला करावा लागतो. त्याला एकूण 50 गुण हे प्रॅक्टिकलसाठी देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जेही तुम्ही करू शकता ते तुम्हाला करता येतं. कारण आजकाल सगळ्यांकडे मोबाईल आलेले आहेत, अँड्रॉइड मोबाईल्स आहेत, लॅपटॉप, कम्प्युटरचा यूज सगळेच जण करतात. तर टीचर हा ICT एज्युकेशनमध्ये कसा वापरेल याविषयीचं प्रॅक्टिकल आणि अगदी इझी असं प्रॅक्टिकल आहे, ते तुम्ही करू शकता. कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आपण भरपूर वापर आपल्या टीचिंग मेथॉडॉलॉजीमध्ये करत असतो. आता इथे वेगवेगळ्या मेथॉडॉलॉजीचे लोक असतील, मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, त्यानंतर सामाजिक शास्त्र आहे किंवा प्युअर सायन्सेस आहे किंवा कॉमर्स मेथड्स आहे. तर या सर्व लोकांच्या ज्या विषयांचा जो काही भाग आहे त्या विषयाला अनुसरून, त्या मेथॉडॉलॉजीला अनुसरून तुम्ही ICTचा वापर अध्यापनात कसा करायला पाहिजे, त्या अनुषंगाने कसा वापर करते. कारण सर्वच मेथडला ICT ही अलाउड आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं विज्ञान मेथॉडॉलॉजी जर असेल तर विज्ञान मेथॉडॉलॉजीमध्ये काही प्रक्रिया करायच्या असतात. उदाहरणार्थ बाष्पीभवनाची प्रक्रिया आहे, बीज अंकुरण्याची पद्धती आहे, ह्या शिकवायच्या असतील तर ॲनिमेशनच्या माध्यमातून ICTचा वापर करून आपण मुलांना ती पद्धती अगदी बीज रोवण्यापासून तर त्याचं रोपटं होण्यापर्यंत कशी असते याविषयीचं मार्गदर्शन करू शकतो. तर हा ICT बेस एक प्रॅक्टिकल आपल्याला BEdच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये देण्यात आलेला आहे. दुसरं याच्यामध्ये प्रॅक्टिकल येतं जे आहे एनरिचिंग स्किल्स जे आहेत मायक्रो लेसनचे एक आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये एकूण 5 स्किल आपल्याला दिले गेलेले आहे. 5 स्किल्स आपल्याला याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. तर त्याला एकूण 75 गुण या प्रॅक्टिकलमध्ये आहेत. एका प्रॅक्टिकलला जवळपास 15 गुणांचा वेटेज आहे. त्यामध्ये टीचिंग आणि रीटीचिंग फीडबॅक हे 3 भाग येतात. आणि सूक्ष्म अध्यापनाचं आपण स्पेशल लेक्चर अटेंड केलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये मायक्रो लेसन्स काय, त्याची थिअरी काय, त्याच्यामध्ये काय स्किल्स आहेत, ते स्किल्स कोणत्या पद्धतीने होतात, त्याचं प्लॅनिंग कसं होतं, रिप्लॅनिंग कसं होतं, प्लॅन कसा लिहिला जातो आणि ते स्किल कसे प्रेझेंट केले जातात, डेमॉन्स्ट्रेट केले जातात, याविषयीचं माहिती तुम्हाला स्पेशली मायक्रो लेसन्सच्या किंवा टीचिंगच्या लेक्चर्समध्ये दिलेलं आहे. पण त्याचे ॲट अ ग्लान्स आपण विचार जर केला तर मित्रांनो त्यामध्ये 5 स्किल आहे. आता स्किल्स तर टीचिंगचे लॉट्स ऑफ स्किल्स आहेत.
आणि त्याच्यातलेच काही जे की मान्य झालेले स्किल आहेत, त्या मान्य झालेल्या स्किल्सपैकी काही टीचिंग स्किल्स आपल्या करिक्युलममध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. त्याचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये प्रस्तावना कौशल्य, ज्याला आपण इंट्रोडक्शन्स म्हणतो, त्यानंतर स्पष्टीकरण कौशल्य, एक्सप्लेनेशन स्किल, चेतक बदल, स्टिम्युलेशन जे आहे, त्यानंतर क्वेश्चनिंग स्किल आहे, बोर्ड रायटिंग स्किल आहे, यूज ऑफ टीचिंग एड्सचं स्किल आहे, आणि शेवटी आपण ज्याला म्हणतो प्रबलन करण्याचं किंवा कलेक्शन जे असं संकलन करण्याचं ते पण एक कौशल्य आहे, समारोप कौशल्य. असे वेगवेगळे कौशल्य आपल्या या BEdच्या कोर्समध्ये काय केलेले आहे, अंतर्भूत करण्यात आलेले आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मायक्रो म्हणजे काय आणि लेसन्स काय. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगेल की मायक्रो म्हणजे अगदी छोटा नाही, न दिसणारा नाही, बारीक जीव नाही, तर छोट्या खाणी म्हणजे छोट्या भागावर आपण काय करायचं, त्या स्किल्सचा अभ्यास करायचा आहे. आता मी तुम्हाला 5 ते स्किल सांगितले, तर प्रत्येक स्किलचा वेगवेगळा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि वेगळ्या पद्धतीने ते स्किल्स कसे असतात त्याचा अभ्यास करून ते स्वतः डेव्हलप करायचे आपल्यामध्ये. आपण बघूया एक एक स्किल. तर प्रस्तावना हे कौशल्य आहे. आता या प्रस्तावना कौशल्यामध्ये काय येतं, तर याचा अर्थच तो आहे की पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण इंट्रोडक्शन केले पाहिजे. कारण प्रस्तावनेचा अर्थ काय, स्टेट इंडक्शन. एखाद्या व्यक्तीला शिकण्यासाठी तयार करण्यासाठी जी आपण पद्धत वापरतो किंवा जी पूर्वतयारी करतो त्यालाच काय म्हटलेलं आहे, स्टेट इंडक्शन. म्हणजे पूर्वज्ञान विद्यार्थ्यांचं आणि नवीन ज्ञान जे आहे त्याची सांगड आपण या ठिकाणी घालतो, त्याला प्रस्तावना म्हणतात. मग प्रस्तावना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येते. या प्रस्तावनेमध्ये मग काही उपकौशल्य आहेत, त्या उपकौशल्यांच्या आधारावर ही प्रस्तावना कौशल्य आपण करतो. म्हणजे पाठाला सुरुवात करायच्या अगोदर ही प्रस्तावना केली गेली पाहिजे. कारण हरबाडच्या पंचपदीमध्ये सेकंड सेमिस्टरच्या पाठनियोजनात तुम्हाला येईल 5 पंचपदी त्या ठिकाणी सांगितल्या. त्याच्यामध्ये पहिली पंचपदी मधली पहिली पायरी ही प्रस्तावना आहे. तर प्रस्तावना वेगळ्या पद्धतीने करता येते. जवळपास 13 ते 14 पद्धतीने आपण प्रस्तावना करू शकतो. तर त्यामध्ये काही उपकौशल्य आहे की प्रस्तावनेच्यामध्ये काय आहे की पूर्वज्ञानाची जागृती केली जाते, याचं उपकौशल्य आहे. विद्यार्थ्यांना प्रावीण्याची जाणीव करून दिली जाते, त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण केली जाते आणि त्यासोबतच एक कुतूहल किंवा सौम्य चिंता सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण केली जाते त्या शिकण्याच्या मुद्द्याबद्दल. आणि जशी ती निर्माण होते तसा आपला प्रस्तावनेचा हेतू आणि शीर्षक हे त्या ठिकाणी निश्चित होत असते. तर हे 5 गोष्टी प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने येतात. ते म्हणजे पूर्वतयारी, प्रावीण्याची जाणीव, त्यानंतर सौम्य चिंता, कुतूहल निर्मिती आणि आपल्या शीर्षकापर्यंत पोहोचणे. अगदी सहज अशी प्रस्तावना असते. मी उदाहरणार्थच तुम्हाला सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्हाला एखादा पाठ शिकवायचा असेल तर त्या पाठाच्या बद्दलचं पूर्वज्ञान विद्यार्थ्यांना कसं आहे. उदाहरणार्थ आपल्या मुलांना वनस्पतींचे वर्गीकरण शिकवायचे असेल तर मुलांना पूर्वज्ञान काय असावं, त्यांना वर्गीकरण माहिती असावं. वर्गीकरण कसे असते याविषयीची माहिती त्यांना असणं हे म्हणजे पूर्वज्ञान आहे. तर त्या बेसिसवर तुम्ही त्यांना काही प्रश्न, काही कृती विचारू शकता आणि त्या कृतीच्या आधारे तुम्हाला पुढे जो काही कंटेंट शिकवायचा त्या कंटेंटसोबत त्याची सांगड घालू शकता. वर्गीकरण मुलांना माहिती आहे. वर्गीकरण मग त्यांना जर कळत असेल वस्तू, लहान वस्तू, मोठ्या वस्तू, फुलं, पानं, त्यानंतर ज्या काही अचल वस्तू आहेत किंवा ज्या काही चल वस्तू आहेत, असं जर वर्गीकरण त्यांना कळत असेल तर तुम्ही वनस्पतीचं वर्गीकरण सहज त्यांना पुढे शिकवू शकता. मग त्यासाठी तुम्ही वर्गीकरण समजून सांगण्यासाठी काही प्रयोग करू शकता, काही साधनांचा वापर करू शकता, काही प्रश्नांचा वापर करू शकता आणि ती प्रस्तावना करून आपल्या कंटेंटपर्यंत तुम्ही येऊ शकता. त्याला म्हणतात प्रस्तावना कौशल्य. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न पद्धती आहे, प्रयोग पद्धती आहे, एक्सप्लेनेशन्स आहे, या सगळ्यांचा वापर सुद्धा करू शकता आणि आपला पाठ घेऊ शकता. पण ज्या पाठामध्ये तुम्हाला टीच करायचं त्याच्या अगोदरच तुम्हाला प्लॅन करायचा असतो त्या स्किलच्या आधारावर, उपकौशल्यांच्या आधारावर. आणि टीच झाल्यानंतर त्याच्यावर काय करावं लागतं, तुम्हाला ज्या काही गोष्टींमध्ये तुम्हाला रिटीच आला असेल किंवा काही करेक्शन्स आलं असेल तर पुन्हा तो पाठ घ्यावा लागतो आणि फीडबॅक घेऊन तुम्हाला त्या पाठामधलं ते कौशल्य अवगत करावं लागतं, हस्तगत करावं लागतं. असं हे आपलं प्रस्तावना कौशल्य असतं. आणि त्याला पुन्हा मार्किंग सुद्धा आहे 15 गुणांचं, ते तुमच्या हातामध्ये असते. आणि प्रत्येक BEdला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं हे प्रस्तावना कौशल्य होणं अत्यंत आवश्यक असते. कारण स्टेजवर उभं राहणं, बोलणं, विद्यार्थ्यांचे संवाद साधणं, कारण आपला वर्ग जो आहे तो जिवंत वर्ग आहे, त्या वर्गाला शिकवणं साधी गोष्टी आहे. म्हणजे स्किल्स तुमच्यामध्ये ॲडॉप्ट झाले पाहिजे. आणि कितीही आपण MSc किंवा MA किंवा MCOM झालेलं असतं तरी आपल्याला ते स्किल्स नसतात. म्हणून हा BEdचा प्रोफेशनल डिग्री कोर्स आपल्याला करावा लागतो आणि त्याचा हे बेसिक आहे, आत्मा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर हे झालं प्रस्तावना कौशल्य. त्यामध्ये दुसरं तुम्हाला येतं ते मध्ये फलक लेखन. त्याच्या संदर्भात सुद्धा हीच प्रक्रिया आहे, पण फलक लेखनाची काही
कौशल्य उपकौशल्य याचा विचार करावा लागतो की 2 ओळीमध्ये अंतर असलं पाहिजे, अक्षरं चांगली असली पाहिजे, व्याकरणदृष्ट्या ती योग्य असली पाहिजे आणि ते लिखाण आपलं सुसज्ज असलं पाहिजे शिकवण्याच्या घटकाला अनुसरून. हे फलकलेखनामध्ये आपल्याला येतं. त्याचेसुद्धा अशाच पद्धतीने पाठ टीचिंग आपण जे आता प्रस्तावना कौशल्य सांगितलं त्याच पद्धतीने त्याचा पण टीच, रिटीच आणि फीडबॅक हा घ्यावा लागतो. तिसरं कौशल्य येतं म्हणजे एक्सप्लेनेशन कौशल्य येतं. जो पाठ आपल्याला शिकवायचा आहे, उदाहरण आपण कंटिन्यू करूया की वर्गीकरणाचा पाठ मी जर मुलांना शिकवत आहे वनस्पतीचे, तर मग वनस्पतीचं वर्गीकरण मला करता यायला पाहिजे. कोणत्या वनस्पती परजीवी की स्वयंजीवी वनस्पती आहे त्याचं वनस्पतीचं वर्गीकरण करताना मला विविध उदाहरणांच्या आधारावर एक्सप्लेन करता यायला पाहिजे, विविध उदाहरण दाखले देता आले पाहिजे, बोलण्यामध्ये सलगता असली पाहिजे, रटाळता नसली पाहिजे, त्यात विविध दुवे असले पाहिजे. एक्सप्लेनेशन दुवे, जर, तर, आणि, पण, परंतु हे दुवे त्यामध्ये असले पाहिजे. हे उपकौशल्य आपल्या स्पष्टीकरण कौशल्यामध्ये अंतर्भूत आहे. त्यानंतर चौथं कौशल्य येतं याच्यामध्ये दृकश्राव्य साधनांचा वापर. आणि आपण जेव्हा एक्सप्लेनेशन स्किल्स करत असतो, उदाहरण दाखले कौशल्याचा आपण वापर करत असतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला विविध टीचिंग एड्सचा यूज करावा लागतो. आणि प्रस्तावनाही म्हटलं की तुम्हाला काय म्हटलं, वर्गीकरण करायच्या साधनांचा आपण वापर करतो. तर त्या ठिकाणी जे साधन वापरलं त्याला म्हणतात टीचिंग एड्स. आपण अध्ययनासाठी पूरक जे साहित्य वापरतो ते टीचिंग एड्स आहे. मग ते कुठले टीचिंग एड्स, दृक असो, श्राव्य असो किंवा दृकश्राव्य असो, त्याचा वापर कसा करायचा, हाताळणी कशी करायची, मांडणी कशी करायची, त्याच्यातून विविधता सहभाग कसा घ्यायचा, ह्या उपकौशल्याच्या आधारावर दृकश्राव्य साधनांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आणि तिसरं येतं म्हणजे चेतक बदल. कारण अध्यापन करत असताना विविध बदल आपल्या अध्यापनात होतात, हावभाव होतात, आवाजात बदल होतो, आवाजात चढ उतार होतो, कधी विद्यार्थी बोलतात, कधी शिक्षक बोलतात. हा जो बदल आहे चेतक बदल आहे. चेतक म्हणजे व्यक्ती, एक वेळ विद्यार्थी, एक वेळ शिक्षक, हा जो बदल होतो आणि चेतक बदलला तर त्याचा रिस्पॉन्स सुद्धा बदलत असतो. हे आपल्याला या स्किलमध्ये येतं, चेतक बदल कौशल्यामध्ये. मग त्यामध्ये काही सब स्किल्स आहेत, जसं की संवेदन लक्षातील बदल, विद्यार्थी सहभाग, हावभाव, बोलण्याची शैली, संवाद, हे जे काही उपकौशल्य त्यामध्ये येतात त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. आणि शेवटी येतं प्रबलन किंवा समारोपी कौशल्य. तर समारोप कसा केला पाहिजे, विद्यार्थ्यांना प्रबलन कसं दिलं पाहिजे, प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न कसे त्यांचे आपण स्वीकारले पाहिजे, हे सुद्धा आपल्याला या कौशल्यामध्ये येतं. आणि आणखी एक कौशल्य याच्यामध्ये असतं ते म्हणजे प्रश्न कौशल्य. तर प्रश्न कौशल्य सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण आपण प्रश्नाशिवाय आपल्या कुठल्याच गोष्टीला सुरुवात होत नाही. आपल्याला जोपर्यंत प्रश्न पडत नाही तोपर्यंत ज्ञान सुद्धा प्राप्त होत नाही. तोच भाग या स्किलमध्ये शिकवला जातो की प्रश्न कसे विचारायचे, कोणत्या पद्धतीने विचारायचे, किती विचारायचे, शैली कशी असली पाहिजे, कोणत्या ठिकाणी क्वेश्चन मार्क वापरायचा, निम्नस्तरीय कसे असले पाहिजे, उच्चस्तरीय कसे असले पाहिजे किंवा मध्यमस्तरीय कसे असले पाहिजे, हा सगळा भाग या प्रश्न कौशल्यामध्ये येतो. म्हणजे असे आपल्याला प्रस्तावना, फलकलेखन, स्पष्टीकरण कौशल्य, उदाहरण दाखले कौशल्य, शैक्षणिक साहित्याचा वापर, प्रबलन, समारोप कौशल्य आणि प्रश्न कौशल्य व चेतक बदल, हे जे काही कौशल्य वेगवेगळे आहेत या कौशल्यांचा अभ्यास आपल्याला या मायक्रो लेसनमध्ये किंवा इनरिचिंग द टीचिंग स्किलमध्ये आपण करत असतो. हे सुद्धा एक महत्त्वाचं प्रॅक्टिकल पहिल्या सेमिस्टरला आहे. तिसरं प्रॅक्टिकल जे आहे ते टीचिंग एड्स आहे. आताच आपण त्याविषयी बोललो की टीचिंग एड्स कसे तयार करायचे, मग दृक कसे करायचे, श्राव्य कसे करायचे किंवा दृकश्राव्य कसे करायचे. आपला जो अध्ययन घटक आहे त्या घटकाला अनुसरून आपल्याला करावं लागतं. आपली जी मेथॉडॉलॉजी आहे, उदाहरणार्थ मराठी इतिहास ही अध्यापन पद्धती आहे, जीवशास्त्र भौतिकशास्त्र ही अध्यापन पद्धती आहे, तर त्यातील जो कंटेंट आहे त्या कंटेंटला टीचिंग करत असताना आपण जे काही साहित्य वापरायला पाहिजे त्याचे रिलेटेड साहित्य आपण तयार करणं म्हणजे टीचिंग एड्स तयार करणे होय. ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिकातली बाब आहे. त्याला सुद्धा आपल्याला 25 गुणांचं वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आणखी चौथं प्रॅक्टिकल येतं. त्या प्रॅक्टिकलचं नाव आहे P110 स्कूल एंगेजमेंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण टीचर होणार असतो, मग आपला संबंध कोणत्या घटकाशी येणार आहे, स्कूलशी येणार आहे, शाळेशी येणार आहे. आपल्याला ते स्कूल कशी आहे, शाळा कशी आहे, आपण शिकलो ती शाळा 9वी वर्गापर्यंत 12वी वर्गापर्यंत शिकलेलं आहे, परंतु त्या शाळेचं त्यावेळेला आपण विद्यार्थी म्हणून ऑब्झर्वेशन केलं आहे. पण आता आपल्याला शिक्षक म्हणून त्याचं ऑब्झर्वेशन असणं आवश्यक आहे. शाळा कशी असते, प्रथम दर्शनी त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, त्या पॅरामीटर्समध्ये मग त्याची इमारत आहे, त्याच्यामधला मानवी घटक आहे, भौतिक सुविधा आहेत, सामाजिक परिमाण आहे किंवा त्याला असणारा क्रायटेरिया आहे किंवा त्याच्यासाठी असलेले नियम आहेत, ध्येयधोरणे आहेत, त्याच्यासाठी असलेली कार्यवाही आहे, ही कशी होते हे शाळेच्या संदर्भात आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक असते. त्यामुळे एक आठवडाभराचे स्कूल एंगेजमेंट, शाळा भेट ही आपली निर्माण केली जाते आणि त्या माध्यमातून शाळेच्या परिसरात आपण रोज जाऊन तिथला परिपाठ कसा असतो, त्या ठिकाणी स्टाफ कसा आहे, अध्यापन कसं होते, कोणत्या पद्धती वापरल्या जाते, साहित्य कसे वापरले जाते, विद्यार्थ्यांचा सहभाग कसा घेतला जातो, विविध कौशल्य कसे विकसित केले जाते, निदानात्मक अध्यापन कसं असतं, उपचारात्मक अध्यापन कसे असते,
विविध सोयीसुविधा कशा उपलब्ध करून दिल्या जातात, विद्यार्थी सहभाग कसा घेतला जातो, शालेय नियोजन कसे केले जाते, वेळापत्रक कशी तयार केली जातात, शिक्षक स्टाफ कसा असतो, हजेरी कशी असते, विद्यार्थी हजेरी कशी असते, त्याचबरोबर विविध दप्तर कशी असतात, अशी इत्तमभूत माहिती शाळेच्या परिसरात राहून आपल्याला ऑब्झर्वेशन करायची असते आणि त्याचा एक रिपोर्ट विथ फोटोग्राफ्स आपल्याला लिहायचा असतो. कारण त्यामध्ये प्रयोगशाळा सुद्धा आली, ग्रंथालय सुद्धा आले, पाण्याच्या पिण्याची टाकी सुद्धा आली. हे सगळे बारकावे आपल्याला त्या शालेय परिसरामध्ये जाऊन आठवडाभरामध्ये काय करायचे असतात, ऑब्झर्व करायचे असतात आणि त्याचे सर्व स्वतः घेतलेले अनुभव आपल्या प्रॅक्टिकल वहीमध्ये लिहायचे असतात. त्याला म्हणतात शाळा बांधिलकी, शाळा भेट किंवा स्कूल एंगेजमेंट. ही एक मस्तपैकी प्रॅक्टिकलची पुस्तिका असते आणि त्या पुस्तिकेमध्ये आपल्याला लिहायचं असते. त्यानंतर शेवटचं प्रॅक्टिकल पहिल्या सेमिस्टरचं जे आहे P111, ज्याचं नावच विशेष शाळा भेट किंवा स्पेशल स्कूल व्हिजिट. तर बघा, आपल्याला सायकोलॉजी बेस हा प्रॅक्टिकलचा भाग आहे. आपल्या शाळेमध्ये एकसारखी विद्यार्थी नसतात, काही फास्ट लर्नर्स असतात, स्लो लर्नर्स असतात, काही मिडल लर्नर्स असतात. पण याच्याही व्यतिरिक्त काही एक्सेप्शनल चाइल्ड सुद्धा आपल्या शाळेमध्ये असतात आणि आता समावेशक शिक्षणाची सुविधा सरकारने सुरू केलेली आहे. त्यामुळे एक्सेप्शनल चाइल्ड्स कोणते आहेत, या चाइल्डचा अभ्यास कसा करून घ्यायचा आहे आणि त्यांना कसं शिकवलं जाते याचा सुद्धा व्हिजिट्स आपल्याला घ्यावे लागतात. आपल्याला काही मतिमंद शाळांना भेटी देता येतात, अपंग शाळांना भेटी देता येतात, अंध शाळांना भेटी देता आहेत किंवा ज्या काही ज्या गिफ्टेड चाइल्डचे स्कूल आहे, नवोदय विद्यालय आहे किंवा इंग्लिश मिडियमचे स्कूल्स आहेत, CBSE पॅटर्न्सचे स्कूल आहे, AICT असोसिएट स्कूल्स आहेत, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे स्कूल्स आहेत त्या स्कूलला भेट देण्याचं काम या विशेष शाळा भेटीमध्ये केलं जाते. आणि त्या ठिकाणी भेट देत असताना ऑब्झर्वेशन केलं जाते की त्या शाळेचं कामकाज कसं चालते, त्या शाळेचा स्टाफ कसा असतो, त्याचा करिक्युलम्स कसा असतो, टीचिंग ॲक्टिव्हिटीज कोणत्या असतात, स्किल्स कसे डेव्हलप केले जाते, या सर्व बाबींचा ऑब्झर्वेशन करून विथ फोटोग्राफ विथ व्हिडिओ आपल्याला त्याचा एक अहवाल लिहून तो सादर करायचा असतो. त्याचं नाव आहे विशेष शाळा भेट. त्या प्रोजेक्टला सुद्धा मला 50 गुण आहे, स्कूल एंगेजमेंटसाठी सुद्धा 50 गुण आहे. जे उर्वरित 300 गुण आहेत ते या सर्व प्रॅक्टिकलवर आहे. त्यामध्ये ICT आहे, टीचिंग एड्स आहे, इंटिग्रेटेड लेसन्स आहे. मी तुम्हाला सांगताना ते थोडं स्किप झालं असेल. जसं आपण मायक्रो लेसन घेतले, ते मायक्रो लेसन एक घेतले तर त्यामध्ये पुन्हा आपल्याला एकत्र काही स्किल घेऊन पाठ घ्यावा लागतो. म्हणजे 15 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी 3-4 स्किल घेऊन आपण जो पाठ करतो त्याला सिम्युलेशन लेसन्स किंवा सेतू पाठ किंवा इंटिग्रेटेड लेसन सुद्धा म्हणतात. त्याला सुद्धा पुन्हा तुम्हाला 50 गुण आहेत. 75 गुण मायक्रो लेसन्सला आहे. ICTला तुम्हाला मार्क्स आहेत. 25 गुण तुम्हाला टीचिंग एड्स किंवा तुमचं जे काही प्रॅक्टिकल आहे त्याच्यासाठी आहे. तर असे मिळून तुम्हाला पुन्हा 300 गुण प्रॅक्टिकलसाठी आहे. त्यामध्ये 75 गुणांचं मायक्रो लेसन आहे, 25 गुणांचा तुम्हाला टीचिंग एड्स आहे, हे 100 गुण. त्यानंतर ICTसाठी 50 गुण आहेत. पुन्हा स्कूल एंगेजमेंटसाठी 50 गुण आहेत, ते झाले 100 गुण. आणि तुमच्या इंटिग्रेटेड लेसन्सला 50 गुण आणि तुमच्या स्पेशल स्कूलच्या विजिटला 50 गुण, असे 100 म्हणजे 300 गुण. आणि थेरीचे 300 गुण असे 600 गुण पहिल्या सेमिस्टरला आपल्याला प्रॅक्टिकल आणि थेरीसाठी देण्यात आले आहे. हा झाला पहिल्या सेमिस्टरचा भाग. आता तुम्हाला याच वर्षी लगेचच काय असते, सेकंड सेमिस्टर असते. तर मित्रांनो, आपली गोंधळाची बाब अशी होती की आपला प्रवेश उशिरा होतात, त्यामुळे आपले प्रॅक्टिकल्स उशिरा होतात, आपल्या परीक्षा उशिरा होतात, त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या त्या ठिकाणी अनस्टेबल्स असतो. आताच फर्स्ट सेमिस्टर होणार, फर्स्ट सेमिस्टर प्रॅक्टिकल होणार, लगेच काही दिवसांनी आपलं सेकंड सेमिस्टरमध्ये प्रॅक्टिकल होणार, असा गोंधळ असतो. पण हा गोंधळ होऊ देऊ नये, कारण त्यासाठी पिरियड हा निश्चित केलेला असतो प्रॅक्टिकल घेण्यासाठी. त्या दृष्टिकोनातूनच आपलं प्रॅक्टिकल चालत असते. आता बहुतांशी मुलांचा हा विषय असतो की सेकंड सेमिस्टरला मग याच्यासारखेच प्रॅक्टिकल असतात की वेगळे असतात, हाही प्रश्न असतो. तर नक्कीच थोडंसं वेगळा भाग हा सेकंड सेमिस्टरला असतो, थर्ड सेमिस्टरलाही वेगळा असतो आणि फोर्थ सेमिस्टरला सुद्धा वेगळा असतो. तर सेकंड सेमिस्टरमध्ये काय असतं, कारण एकाच वर्षामध्ये आपल्याला हा सगळा भाग कंप्लीट करायचा असल्यामुळे आपली त्या ठिकाणी थोडी धावपळ, गोंधळ हा होण्याची शक्यता असते. तर सेकंड सेमिस्टरला पुन्हा 600 गुणांचं वेटेज आहे. त्यामध्ये तुम्हाला जे पेपर्स आहेत त्या पेपर्सचं थिअरॉटिकली आणि प्रॅक्टिकली आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. तर आता पहिला पेपर आपण पाहिला तर फर्स्ट सेमिस्टरला की CC 101 होता. आता इथे पण CC आहे, कोर्स आहे, पण त्याचा कोड वेगळा आहे. सेकंड सेमिस्टर असल्यामुळे 201 आहे आणि थर्ड आणि फोर्थमध्ये जाऊ तर आपण 301 आणि 401 हा कोड येणार आहे. तर 301 मध्ये आपल्याला वेगळे पेपर असतील, 401 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विषय अंतर्भूत केले असतील. आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता सेकंड सेमिस्टरमध्ये काय, त्याचा थोडा भाग आपण लक्षात घेऊया. तर सेकंड सेमिस्टरमध्ये पुन्हा तुम्हाला CC 201 ज्यामध्ये तुम्हाला कंटेम्पररी इंडियन एज्युकेशन आहे, हाही तुम्हाला 100 गुणांचा पेपर आहे. त्याचा फर्स्ट सेमिस्टरमध्ये पहिला होता चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप.
इथे पुन्हा तेच सेम वेटेज आहे 80 प्लस 20चं. 80 मध्ये 20 MCQ प्लस 60 थेरॉटिकल. तेच 5 युनिट. त्यानंतर प्रत्येक युनिटला 16 गुण, 4 गुणांचे MCQ, 12 गुणांचा थेरॉटिकल प्रश्न, त्यामध्ये 8 मार्काचा दीर्घोत्तरी, 4 मार्काचा लघुत्तरी प्रश्न. सेम पॅटर्न तुमच्या CC 101 ला आहे. 5 युनिट त्याच्यामध्ये पण आहेत. ते वेगळ्या सेपरेट लेक्चरमध्ये आपण घेऊ शकतो. त्याला समकालीन भारत आणि शिक्षण असं म्हटलं जाते. त्यामुळे दुसरा पेपर येतो कोअर पेपर CC 202 असेसमेंट फॉर लर्निंग, ज्यामध्ये पूर्णतः संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून पेपर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 5 युनिट आहे की आपण जे अध्यापन कार्य करतो त्या अध्यापनाचं मूल्यांकन, मूल्यमापन कसं करायचं, असेसमेंट कसं करायचं याविषयीची पूर्ण माहिती 5 युनिटमध्ये दिलेली आहे. त्याला सुद्धा 100 मार्काचं वेटेज आहे. पुन्हा 20 मार्कासाठी असेसमेंट आहे आणि 80 मार्कासाठी थेरॉटिकल पेपर आहे. त्यामध्ये 20 MCQ आणि 60 मार्काचा तुमचा दीर्घोत्तरी प्रश्न आणि लघुत्तरी प्रश्नांचा भाग आहे. प्रत्येक युनिटला पुन्हा 16 मार्क आणि असे 16 गुणिले 5 असं पुन्हा त्याचं बायफर्गेशन सेम आहे फर्स्ट सेमिस्टरच्या पहिल्या 2 पेपर प्रमाणेच. त्यानंतर तिसरा पेपर येतो जो CPS आहे, जो कॉम्पिटेन्सी बेस्ड पेपर आहे, ज्यामध्ये पेडागॉजिकल सब्जेक्ट, स्पेशल सब्जेक्ट्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला मेथडॉलॉजी आहे सेकंड सेमिस्टरला CPS 203 आणि 204 मध्ये. आता याच्यामध्ये काय असतं, तुम्ही ज्या काही मेथडॉलॉजी घेतल्या, ज्या शाखेतून तुम्ही प्रवेश घेतला होता आणि ज्या शाखात तुम्ही अभ्यास केलेला आहे ग्रॅज्युएशनला किंवा PGला, त्या आधारावर तुम्हाला काही मेथडॉलॉजी अलॉट झालेल्या त्या अलॉट मेथडॉलॉजीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. जसं उदाहरणार्थ मराठी इतिहास असेल, जीव भौतिक असेल, जीव भौतिक असेल, या पद्धतीने ज्या मेथडॉलॉजी तुम्ही निवडलेल्या आहे त्या मेथडॉलॉजीचे पेपर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी आहेत ते 50 गुणांचे, म्हणजे वरती ते 100 गुणांचे 2 पेपर आणि पुन्हा 50 गुणांचे 2 पेपर तुमच्यासाठी या सेकंड सेमिस्टरमध्ये आहेत. म्हणजे पुन्हा तुमच्यासाठी काय आलेलं आहे, वेटेज आलेलं आहे. पण या सेमिस्टरला तुम्हाला 4 पेपर नसून 5 पेपर आहेत. पहिले 2 कंपल्सरी पेपर आहेत. त्यानंतर तिसरा आणि चौथा मेथडॉलॉजी पेपर हा प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. त्याच्या स्ट्रीम्सनुसार हा वेगळा असणार आहे. त्याला पुन्हा 50 गुण असे 100 गुण म्हणजे 300 गुण त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. आणि तो 5वा पेपर तुमचा जो आहे त्या पेपरला पुन्हा तुम्हाला तो डिसिप्लिन स्पेशल इलेक्टिव्ह पेपर आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 पेपर दिलेले आहेत. त्यात तुम्ही एज्युकेशनल टेक्नॉलॉजी हा पेपर आहे. त्याचबरोबर तुम्हाला ह्युमन राईट्सचा एक पेपर आहे. त्या पेपरपैकी कोणताही एक पेपर तुम्ही घेऊ शकता. त्या पेपरला सुद्धा 50 गुण देण्यात आलेले आहे. तर 600 पैकी 350 गुण तुमचा थेरॉटिकली भाग सेकंड सेमिस्टरवर आहे. त्याच्यामध्ये थिअरी पेपर आहे, कारण 5 पेपर आहे. पहिल्या सेमिस्टरला 4 पेपर आहे, दुसऱ्या सेमिस्टरला तुम्हाला 5 पेपर आहेत, तिसऱ्या सेमिस्टरला पुन्हा 4 पेपरचा समावेश करण्यात आलेला आहे आणि पुन्हा 4th सेमिस्टरला 5 पेपरचा समावेश त्यामध्ये असणार आहे. तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोतच. तर यामध्ये हे 5 पेपर झाल्यानंतर काही प्रॅक्टिकल आहे. आता पुन्हा तुमचा प्रश्न आला असेल की जे पहिले 100 मार्काचे आहेत त्याच्यात 5 युनिट आणि 60 मार्काची थेरी, 20 मार्काचा MCQ असा 80 मार्क आणि पुन्हा 20 मार्क असेसमेंटसाठी. आणि 50 मार्काचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये 40 मार्काची थेरी, 10 मार्काचा तुमचं असेसमेंट आणि 40 मार्कामध्ये 8 मार्क MCQ आणि उर्वरित 32 मार्क तुमचे हे थेरॉटिकली असेल. त्याच्यामध्ये पण 2 मार्काचे MCQ, त्यानंतर जो काही तुमचा 8 मार्काचा पेपर त्या 5 मार्काचा दीर्घोत्तरी आणि 3 मार्काचा लघुत्तरी असे 8 आणि पहिले MCQचे 2 असे 10, प्रत्येक युनिटला 10 मार्क असे 40 मार्क्स तुमचे 40 मार्काच्या पेपरसाठी असणार आहे आणि प्लस असेसमेंटसाठी सुद्धा 10 गुण असणार आहेत. असा 50 गुणांचा हा तुमचा 4 युनिट बेसवरचा पेपर असणार आहे. उर्वरित CPS 203, 204 आणि DCSE मधला जो पेपर आहे आपला तो सुद्धा. अशा पद्धतीने आपला थेरॉटिकली भाग असणार आहे सेकंड सेमिस्टरला. आता राहिला आहे आपला प्रॅक्टिकल भाग कोणता असणार. तर प्रॅक्टिकल आता बघा 201 ते 206 पर्यंत तुमचे पेपर्स आहेत कोड. नंतर तुमचं प्रॅक्टिकल सुरू होतं 207चं. तर यामध्ये तुम्हाला वाचन व विमर्श चिंतन हे प्रॅक्टिकल आहे. अगदी सोपं असं प्रॅक्टिकल आहे. त्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, बातमी, वर्तमानपत्र, टेलिव्हिजन, मीडिया असे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. या प्रकारापैकी तुम्हाला एखाद्या घटकाचं वाचन करायचं आहे आणि वाचन करून थांबायचं आहे. तर वाचन करून त्याचं विमर्श चिंतन थिंकिंग लेवलवर आपल्याला ते करायचं आहे आणि त्याचा एक रिपोर्ट लिहायचा आहे. त्याचे काही पॉईंट्स दिलेले आहेत तुमच्या प्रॅक्टिकल्समध्ये, डिटेल्समध्ये आपण त्यात एंटर केलं, अभ्यास केला, तुमच्या लक्षात येईल की त्याची प्रस्तावना लिहायचं आहे, त्यामध्ये दिलेले मुद्दे लिहायचे आहेत, ठळक वैशिष्ट्ये लिहायचे, त्यातून तुम्ही काय अंडरस्टँडिंग केलं ते लिहायचं आहे आणि त्याचं
प्रूफ तुम्ही जे काही वाचलं असेल त्याचे फोटोग्राफ्स तुम्हाला त्या प्रॅक्टिकलमध्ये लावायचे आहेत. त्या प्रॅक्टिकलला तुम्हाला एकूण 50 गुणांचं काय दिलेलं आहे, वेटेज दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ते 2 प्रॅक्टिकल्स करू शकता तुमच्या आवडीचे कोणते. कात्रण असेल तर कात्रणावर करू शकता, मीडियावरचं करायचं असेल तर मीडियाचे चॅनल्सचे तुम्ही फोटोग्राफ्स घेऊ शकता आणि त्याचे एक ॲनालिटिकल रिपोर्ट्स तुम्ही लिहू शकता. त्याचे क्रिटिक्स तुम्ही त्या वाचन आणि विमर्शेमध्ये लिहू शकता. यावरून तुम्ही कसं एखाद्या गोष्टीला क्रिटिक करता हा या प्रॅक्टिकलचा भाग आहे. कारण सगळं प्रॅक्टिकली शिक्षक घडवण्याचा दृष्टिकोन आहे. कारण तुमच्या समोर विद्यार्थी आहे, तर विद्यार्थी अनेक प्रश्न आपल्याला विचारतो. त्याला घडवण्यासाठी जे काही आपल्यामध्ये स्किल्स डेव्हलप व्हायला पाहिजे ते स्किल डेव्हलप होण्यासाठी हे सर्व प्रॅक्टिकल्स आपल्याला दिल्या गेलेले आहे. हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे. हे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी दिले आहे, तुम्हाला घडवण्यासाठी नाही. कारण तुम्ही तर ऑलरेडी टीचर या फील्डमध्ये आलेले आहात, तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना घडवणार आहे त्यासाठी ते प्रॅक्टिकल्स तुम्हाला दिले गेलेले आहे. तर हे इथे तुमचं 207 या प्रॅक्टिकलमध्ये वाचन व विमर्श चिंतन, रीडिंग अँड रिफ्लेक्शन टेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर P208 मध्ये तुम्हाला काही नियोजन दिलेलं आहे. त्यामध्ये बघा, आपण वर्षभर अध्यापन कार्य करत असताना आपल्याला ॲन्युअल प्लॅनिंग बनवावं लागतं. ॲन्युअल नंतर आपल्याला टर्म वाईज प्लॅनिंग बनवावं लागतं, टर्म नंतर आपल्याला युनिट वाईज प्लॅनिंग बनवावं लागतं आणि नंतर आपल्याला लेसन प्लॅनिंग बनवावं लागतं. म्हणजे जवळपास 4 प्रकारचे प्लॅनिंग आपल्याला त्यावेळेला बनवावे लागतं. मग वार्षिक नियोजन कसं असतं, त्यानंतर सत्र नियोजन कसं असतं, घटक नियोजन कसं असतं आणि एखाद्या प्लॅनचं म्हणजे लेसनचं प्लॅन कसं असतं हे सुद्धा तुम्हाला या सेकंड सेमिस्टरला देण्यात आलेलं आहे. तर हा वास्ट भाग आहे. ॲन्युअल प्लॅनिंगमध्ये सर्व येतं. 12 महिन्याचं जे प्लॅनिंग आहे त्यामध्ये 2 टर्म्स आहेत. त्या टर्म्सचं प्लॅनिंग आहे. 6 महिन्याच्या टर्म्सचं प्लॅनिंग केलं जातं आणि त्याच्यानुसार सगळं वेटेज वर्क्स आपलं ठेवलं जातं. त्यामध्ये वेळापत्रक असेल, टीचिंग असेल, ॲक्टिव्हिटी असेल, एक्झाम असेल, ह्या सर्व बाबती ह्या ॲन्युअल प्लॅनिंगमध्ये ठेवल्या जातात. त्या कशा करायच्या, त्याचा चार्ट असेल. तुम्हाला जे स्पेशल तुम्ही त्या वार्षिक नियोजनाच्या प्लॅनमध्ये जाल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. टर्म वाईज प्लॅनिंग करतो तेव्हा टर्म वाईज म्हणजे 6 महिन्याचा टर्म असेल, म्हणजे सेशन जूनपासून सुरू झालं तर ऑक्टोबरपर्यंत जर सेशन चालू असेल तर त्या सेशनमध्ये आपण कसं प्लॅनिंग करायला पाहिजे त्याचं प्लॅनिंग आपल्याला टर्म वाईज प्लॅनिंगमध्ये यामध्ये करावं लागतं. थर्ड प्लॅनिंग येतं आपलं मग शिकवायचा कंटेंट असेल तर कंटेंट वाईज आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. म्हणजे त्याला आपण युनिट वाईज प्लॅनिंग म्हणतो आणि ते युनिट वाईज प्लॅनिंग झाल्यानंतर आपल्याला शिकवायला जेव्हा प्रत्यक्ष जावं लागतं तेव्हा आपल्याला पाठाचं नियोजन म्हणजे लेसन प्लॅनचं नियोजन आपल्याला करावं लागतं. ते कसं करावं लागतं तर ते मग हर्बार्टने सांगितलेल्या पंचपदीनुसार केलं आहे. प्रस्तावना, हेतुकथन, विषय प्रतिपादन, संकलन, मूल्यमापन या आधारावरती आपल्याला करावं लागतं. त्याच्यामध्ये मग कंटेन आहे, उद्दिष्ट आहे, शिक्षक विद्यार्थी कृती आहे आणि अध्यापनाचं साहित्य सुद्धा आहे. स्किल्स आहे, वर्ग अध्यापनाचे जी 4 आपण स्किल ऐकलेली आहे, वाचलेली आहे, ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य ही प्रत्येक मेथॉडॉलॉजीनुसार आपल्याला तशी ती वापरावी लागतात. कारण प्रत्येक मेथॉडचे वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टांमध्ये भाग हा वेगळा असतो, लँग्वेजेसचा भाग वेगळा असतो, सामाजिक शास्त्रांचा भाग वेगळा असतो आणि प्युअर सायन्सेसचा भाग वेगळा असतो. त्या दृष्टिकोनातून लेसन प्लॅन आपल्याला करावा लागतं. हा येतो P208 मध्ये भाग. ही छोटीशी वही तुम्हाला प्लॅनची तयारी करावी लागते. कारण नेक्स्ट सेशनला थर्ड सेमिस्टरला तुम्हाला प्रत्यक्ष आंतरवासिकेला जेव्हा जावं लागतं तेव्हा लेसनच्या आधारावर टीचिंग करावं लागतं आणि त्याचे प्लॅन सुद्धा तुम्हाला बनवावे लागतात. तुमचे जे काही लेसन प्लॅन असतात 15 लेसन्स प्लॅन्स तुम्हाला बनवावे लागतात आणि वहीमध्ये ते एका मेथडचे लिहावे लागतात. तर ते 30 प्लॅन कसे होतील, कसं लिहायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या भागामध्ये विशिष्ट पद्धतीने सांगावं लागतं. कारण B.एडमध्ये आपल्याला लेसन घ्यावं लागतात. किंवा एका मेथडॉलॉजीचे आपल्याला 15 लेसन घ्यावे लागतात. मायक्रो लेसन सुद्धा आपल्याला घ्यावे लागतात. स्टिम्युलेशन लेसन सुद्धा आपल्याला घ्यावे लागतात आणि ते वहीमध्ये लिहावे लागतात. तो भाग यामध्ये येतो. त्यानंतर एक याच्यामध्ये येतं शाळा भेट पुन्हा येतं, जी की आपण फर्स्ट सेमिस्टरला केली त्याच पद्धतीने सेम शाळा भेट तुम्हाला P209 मध्ये करावी लागते. कारण ती पुन्हा तुम्हाला दुसऱ्या शाळेची पण ओळख व्हायला पाहिजे. एका शाळेची आपण ओळख करून भागत नाही. कारण हा कोर्स तेवढा वास्ट आहे, टीचिंग कोर्स असल्या कारणाने प्लॅनिंग तुम्हाला यायला पाहिजे. त्याकरिता आपण याचा विचार करत असतो. त्यानंतर दुसरा भाग येतो P210 आंतरवासिता एंट्रन्सशिप. आता प्रत्येक कोर्सला एंट्रन्सशिप सुरू झालेली आहे. तुम्ही मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉमध्ये जरी पाहिलं तरी एंट्रन्सशिपचा पार्ट आहे. तसाच पार्ट्स आपल्याला इथे आहे. एका विशिष्ट शाळेला आपल्याला जाऊन काही कालावधीसाठी एंट्रन्सशिप करायला लागते. 16 आठवड्याची एंट्रन्सशिप आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते आणि त्या एंट्रन्सशिपला भरपूर मार्क्स आहे. या सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला 75 मार्क्स आहे. त्यानंतर पुन्हा थर्ड सेमिस्टरला त्याचे 150 मार्क आहे. फोर्थ सेमिस्टरमध्ये पुन्हा 75 मार्क आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 375 मार्कापर्यंतचा जो काही वेटेज आहे हा एंट्रन्सशिप पार्टसाठी देण्यात आलेला आहे. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये क्लिअर करणारच आहोत. पण या सेकंड सेमिस्टरला तुम्हाला 75 गुण जे दिलेले आहेत ते प्युअरली
या आंतरवासितेसाठी देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे की आंतरवासिता काय असते. तर मग आंतरवासितामध्ये लेसन्स प्लॅन्स, विजिट्स आहे सर्व, दप्तर साईज स्कूलचे, त्यानंतर फीडबॅक कसा असतो, एखाद्याचं ऑब्झर्वेशन कसं करायचं पाठाचं, टेस्ट कशा काढायच्या, व्हॅल्युएशन कसे करायचे, टेस्ट कसे घ्यायचे, प्रोग्राम्स कसे घ्यायचे, निकाल कसे असतात, हजेरी कशी असते, ह्या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला इंटर्नशिपमध्ये करता येतो. आणि हा इंटर्नशिपचा स्पेशल व्हिडिओ आपण ज्यावेळेला अभ्यासू त्यावेळेला तुमच्या भाग तो लक्षात येऊन जाईल. तर त्याला भरपूर वेटेज आहे, तिन्ही सेमिस्टरला कंबाईनमध्ये तो भाग दिलेला आहे, रिपिटेशनमध्ये तो भाग नाही आहे. तर त्याच्यामधला पार्टमध्ये ती डिवाइड केली, कारण एका वेळेला आपण आंतरवासिता करू शकत नाही. मग सेकंड सेमिस्टरला काही आठवड्याची आपण करायची आहे, थर्ड सेमिस्टरला काही आहे आणि फोर्थ सेमिस्टरला सुद्धा आहे. आणि त्याला सेम वेटेज आहे. पहिल्या सेकंड सेमिस्टरला 75 गुणांचं वेटेज आहे, थर्डला मग पुन्हा 150 मार्काचं आहे, फोर्थला पुन्हा त्याच्यामध्ये इन्क्रीज झालेलं आहे. तर असं आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेवटचं प्रॅक्टिकल यामध्ये जे येतं ते मध्ये सामुदायिक कार्याचं, ज्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की P211 मध्ये सामुदायिक कार्य म्हणजे समाज उपयोगी काही कार्य आपल्याला देण्यात आलेलं आहे. ते समाज उपयोगी कार्यामध्ये जसं स्वच्छता असेल, प्लस पोलिओ जागृती असेल, आरोग्यविषयक माहिती असेल, वृक्षारोपण असेल, साक्षरता मोहीम असेल, यापैकी एका कुठल्या तरी भागावर सामुदायिक कार्य आपल्याला करायचं आहे, त्याची माहिती जमा करायची आहे. पर्यावरण प्रदूषण असेल तर त्या बाबतीत जी काही माहिती तुमच्याकडे असेल ती तुम्ही त्या शाळेला, त्या भागाला भेट देऊन ती माहिती कलेक्ट करायची, त्याचा अहवाल तयार करायचा आणि तो सामुदायिक कार्यामध्ये आपण लिहायचा आहे. तर असं हे प्रॅक्टिकल आहे, ज्याच्यामध्ये सेकंड सेमिस्टरला जवळपास पहिले 2 पेपर 100 गुणांचे आणि नंतर 50-50 गुणांचे 3 पेपर, असं तुमचं 350 गुणांचं वेटेज त्या ठिकाणी येतं थेरीला. आणि उर्वरित जे मी तुम्हाला सांगितलं की वाचन विमर्श आहे, अशी नियोजन प्लॅनिंग आहे किंवा शाळा भेट आहे, आंतरवासिता आहे, याला उर्वरित जे मार्क्स आहेत 250 गुण, त्या 250 गुणांचं वेटेज देण्यात आलेलं आहे. तर असा हा भाग आपण या ठिकाणी सेकंड सेमिस्टरमध्ये पूर्ण करतो. तर ही झाली फक्त ॲट अ ग्लान्स त्या अभ्यासक्रमाच्या तात्विक आणि सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक भागाची माहिती. सविस्तर माहिती आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी घ्यायला लागेल. जसं की त्यामध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये मायक्रो टीचिंगचं स्पेशल आपल्याला सेशन घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल. आंतरवासितेचा स्पेशल आपल्याला अभ्यास करावा लागेल, कारण हे खूप वास्ट भाग आहेत आणि शाळा भेट सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. तर याविषयीचे काही लेक्चर्स आणि व्हिडिओ आपण त्या ठिकाणी तयार करू, त्याचा सविस्तर भाग तुम्हाला अभ्यासाला मिळेल. त्या ठिकाणी आपण या 2 सेमिस्टरचा विचार केलेला आहे, एक मोघम माहिती त्याची आपण घेतलेली आहे आणि ही माहिती नक्कीच आपल्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगते. धन्यवाद.